आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत शेवभाजी बघणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी छान अशी शेवभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी झणझणीत अशी शेवभाजी बनवणार आहे आपण, खूप टेस्टी आणि अगदी झटपट अशी बनवून तयार होणार आहे. पारंपरिक पद्धतीने अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते. धावपळीच्या युगात सकाळी सकाळी जेवणात बनवण्यासाठी खूप इझी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींना, रिलेटिव्हला नक्की शेअर करा. मस्त झणझणीत अशी शेवभाजी आणि त्यासोबत मस्त असं निंबू. आहा! अप्रतिम भाजी बनवून तयार होते. चला बघूया आपली पारंपरिक शेवभाजीची रेसिपी. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 5-6 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, धने घेतलेले आहे, 1 इंच कलमी घेतलेली आहे, 2 इलायची घेतलेली आहे आणि स्टार फुलाच्या 2 कड्या घेतलेल्या आहे, पाकळ्या घेतलेल्या आहे, 7-8 लसणाचे कड्या घेतलेल्या आहेत, 2 छान मध्यम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे. तर इथे आपण सर्वप्रथम खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं छान असं 1-2 थेंब तेलाचे टाकून छान असं लाल बुंद होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहे. इथे मी तेजपान, 2 इलायची, 1 इंच दालचिनी आणि स्टार फुलच्या 2 कड्या भाजून घेतल्या आहे. त्यानंतर धणे भाजून घ्यायचे आहे. धणे पण छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण इथे कांदा भाजून घेणार आहे. कांदा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि दगडफूल जे आहे ते नाही भाजायचं आपल्याला आणि लसणाच्या कड्यासुद्धा नाही भाजायच्या. दगडफूल आणि लसणाच्या कड्या आपल्याला नाही भाजायच्या. फक्त आता आपल्याला कांदा, बाकी खडा मसाला आणि खोबरं, धने एवढंच भाजून घ्यायचं आहे. आणि हा आपला मसाला बघा, लसूण नाही भाजून घ्यायचा, मी तसाच पॉटमध्ये टाकत आहे. आणि हा आपला मसाला मस्त भाजून तयार झालेला आहे. याला 1-2 मिनटासाठी थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि बघा, थंड झाल्यानंतर याची मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि इथे चला आपण फोडणी देऊन घेणार आहे शेवभाजीला. सो इथे मी 2-3 पळ्या तेल टाकलं आहे. त्यामध्ये आपण बारीक केलेला गोळा टाकला आहे मसाला, जो की खडे मसाले, कांदा, लसूण, कोथिंबीर हा आपण बारीक करून घेतला. हा आता आपण फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. इथे बघा, याला 5-6 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर इथे आपण काही मसाले ॲड करणार आहे. ते म्हणजे 2 चमचे मी चवीनुसार तिखट टाकून घेतलेलं आहे आणि हाफ टेबलस्पून हळद टाकून घेतलेली आहे. तिखट आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे आणि मस्त हा गोळा फ्राय करून घ्यायचा आहे. जोपर्यंत याला तेल नाही सुटत तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, इथे मी हल्दीरामचे शेव घेतलेले आहे. बघा, आपल्या मसाल्याच्या गोळ्याला खूप छान असं तेल सुटत आहे, म्हणजे तेल त्यातून रिलीज होत आहे. तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा कढईमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कढईत कंटिन्यू आपल्याला चमचा हलवत राहायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर हा गोळा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, 5-10 मिनटानंतर याला लगेच असं तेल रिलीज व्हायला सुरुवात होते. बघा, आणि असा छान लाल बुंद होईपर्यंत आपल्याला हा गोळा भाजून घ्यायचा आहे. बघा, लाल बुंद होतो आणि त्याला तेल सुटते आणि कढईला अजिबात चिपकत नाही, तेव्हा समजून जायचं आपला गोळा मसाला हा भाजून झालेला आहे. आणि त्यामध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आणखी 1-2 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, कढईला अजिबात लागलेलं नाही, मी दाखवते तुम्हाला. जेव्हा हा गोळा चिपकत नाही कढईला, तेव्हा समजून जायचं की आपला गोळा परफेक्ट असा फ्राय करून झालेला आहे, भाजून झालेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. बघा, आता मी इथे छान असं गरम पाणी ॲड करायचं आहे. पाणी थंड नाही घ्यायचं आपल्याला, गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीवर छान असा तेलाचा तवंग येतो. सो आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं आपल्याला इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आपली ही भाजी बनवून तयार आहे. आता इथे आपण भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये थोडे शेव टाकून घ्यायचे. शेव आपल्याला कंप्लीट नाही टाकायचे, शेव फक्त आपल्याला थोडेसेच टाकायचे, जेणेकरून जे बेसन पिठाचे शेव बनलेले असतात त्याची टेस्ट आपल्या शेवभाजीला येईल. म्हणून थोडे अगदी 1 मूठभर असे शेव किंवा अगदी वाटीभर असे शेव आपल्याला या रस्स्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि रसाला शेव टाकल्यानंतर आणखी अशी छान उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून त्या
शेवची पण टेस्ट आपल्या रस्स्यामध्ये रिलीज होईल. बघा एवढे शेव टाकायचे आहे आपल्याला. बाकी पूर्ण शेव नाही टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. बाकी शेव आपल्याला जेव्हा आपण शेवभाजी ताटामध्ये खाण्यासाठी सर्व करू तेव्हा आपल्याला आणखी वरतून थोडे शेव घ्यायचे आहे. पण भाजीला उकळी आली की त्यामध्ये थोडेफारच प्रमाणात 1 वाटी शेव टाकायचे आपल्याला. आणि कारण त्या शेवची टेस्ट त्या रस्स्यामध्ये रिलीज होते आणि रस्सा आणखी आपल्या स्वादिष्ट होते. खमंग गरमागरम थंडीच्या दिवसात खमंग गरमागरम शेवभाजी खाण्याची काही मजाच वेगळी आहे. झणझणीत अशी मस्त शेवभाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जशी मी सांगितली आहे काही नियम की गरम पाणीच टाकायचं वगैरे आणि गोळा किती प्रमाणात फ्राय होऊ द्यायचा, जोपर्यंत तो कढईला चिपकत नाही आणि त्यातून तेल रिलीज होते तोपर्यंत आपल्याला गोळा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर अशी वाटीत भाजी काढून घ्यायची आहे, छान त्यावर शेव टाकायची आहे, कोथिंबीर आणि त्याचसोबत आपल्याला निंबू घ्यायचा आहे जेवणात. आणि बघा अप्रतिम. आणि चपाती भाजी पोळीचं सिंपल असं जेवण खूप छान होते, मस्त होते. आणि ही भाजी सगळ्यांना A to Z लोकांना आवडते. असं नाहीच की ही भाजी कोणाला आवडत नाही. सो ही भाजी एक ऑप्शन म्हणून पण खूप छान आहे. आणि व्हेजिटेबल्स भाज्या नसतील आपल्या घरी तर आपण शेवभाजी बनवू शकतोच. ही ऑप्शन आहे छान मस्त असं. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.